नक्कीच. म्हणजे तुम्ही जसं म्हटलंत, की घराचा हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण प्रत्येकाला आपल्या डोक्यावरचं छप्पर हे खूप महत्त्वाचं आहे आणि जसं आपण म्हणतो ना, या तर आपले बेसिक्स आहेत. त्यामुळे घराचा प्रश्न असेल, शौचालय असतील, इथे अनेक वर्षांपासून तुम्ही काम करताय. तर तुमची अशी काही उल्लेखनीय कामं आहेत ज्याबद्दल तुम्ही सांगू शकता? हां, ताई आम्ही गेली 14 वर्ष या ठिकाणी सातत्याने काम करतो आहे. 14 वर्षामध्ये कुठलंही संविधानिक पद आमच्याकडे आलेलं नाही आहे किंवा शासनाचा कुठलाही शासकीय फंडसुद्धा आम्हाला गेल्या 14 वर्षामध्ये मिळालेला नाही आहे. त्यामुळे जे काय करायचं आहे ते तुम्हाला स्वखर्चानेच करायचं आहे आणि हे करत असताना आपण विभागातील ज्या समस्या आहेत त्या समजून घेऊन विभागामध्ये लादीकरण असेल, शेड्स असतील मंडळाच्या किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला रक्तदान शिबिरं आहेत, आरोग्य शिबिरं आहेत, रोजगार मेळावे आहेत, मुलांना नोकरीला प्राधान्य मिळावं यासाठी काही कंपन्यांशी बोलून त्यांचं नोकरीचं काम करून देणं. आम्ही केनिया हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत साधारणतः 550पेक्षा जास्त लोकांचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स मोफत स्वरूपात करून दिलेले आहेत आणि CCTV कॅमेरे लावणं सुरक्षा दृष्टिकोनातून. त्याचबरोबर आपली जी प्रथा परंपरा आहे ती प्रथा परंपरा जपण्यासाठी गणेशोत्सव असतील, नवरात्रोत्सव असतील, लक्ष्मी उत्सव असतील किंवा दहीहंडी असेल, दही काला असेल आपला, या सणांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही विविध गोष्टी त्या ठिकाणी सातत्याने करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत जल्लोषात, उत्साहात आम्ही अविरतपणे, अखंडपणे त्या ठिकाणी करत आहोत आणि अनेक महापुरुषांच्या ज्या जयंत्या आहेत, त्यांचे सण उत्सव असतील, ते त्या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. आम्ही भारतीय जनता पार्टीचं जेव्हा काम करत होतो त्यावेळेला पक्षाकडनं आलेले कार्यक्रम आणि पक्षाकडनं नाही आलेले कार्यक्रमसुद्धा आम्ही त्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि एक चांगलं वातावरण त्या प्रभागामध्ये आम्ही निर्माण केलेलं आहे.